पर्सनल हायजीन आणि खाजगी आरोग्याबाबत महिलांमध्ये अनेक गैरसमज आजही प्रचलित आहेत. अनेक मुलींना लहानपणापासूनच सांगितलं जातं की जर व्हजायनल डिस्चार्ज होत असेल, हलका वास येत असेल किंवा ओलसरपणा जाणवत असेल, तर ते अस्वच्छतेचं किंवा आजाराचं लक्षण आहे. त्यामुळे अनेक महिलांच्या मनात भीती आणि संकोच निर्माण होतो. परिणामी त्या वारंवार इंटिमेट वॉश, सुगंधी प्रोडक्ट्स किंवा जास्त साफसफाई करू लागतात. मात्र हे किती योग्य आहे? यामुळे आरोग्याला काही धोके निर्माण होतात का? जाणून घेऊ सविस्तर. महिलांच्या शरीराची रचनाच अशी आहे की विशेषतः व्हजायनाला स्वतःला नैसर्गिकरित्या स्वच्छ ठेवण्याची क्षमता आहे. शरीरातील ही प्रणाली आपोआप संतुलन राखते. त्यामुळे गरजेपेक्षा जास्त स्वच्छता करणे किंवा रासायनिक प्रोडक्ट्स वापरणे उलट नुकसानकारक ठरू शकतं. त्यामुळेच कोणती गोष्ट सामान्य आहे आणि कोणत्या वेळी डॉक्टरांच्या सल्ल्याची गरज आहे हे समजून घेऊन कुठल्याही गोष्टींचा वापर करणं योग्य ठरतं. आता पाहूयात, प्रत्येक डिस्चार्ज म्हणजे संसर्ग असतो का? तर अनेक महिलांना वाटतं की व्हजायनल डिस्चार्ज म्हणजेच संसर्ग, पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. डॉक्टरांच्या मते सामान्य डिस्चार्ज हा शरीराचा नैसर्गिक भाग आहे. तो व्हजायनाला ओलावा देतो, मृत पेशी बाहेर टाकतो आणि चांगल्या बॅक्टेरियांचं संतुलन राखतो आणि संसर्गापासून संरक्षण करतो. मासिक पाळी, हार्मोनल बदल, ताणतणाव, आहार आणि वय यानुसार डिस्चार्जचा रंग व प्रमाण बदलू शकतं. ओव्ह्युलेशनच्या काळात डिस्चार्ज जास्त होणे सामान्य मानले जाते. कधी सावध व्हावं? जर डिस्चार्ज सोबत काही वेगळी लक्षणे दिसत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. जसे की तीव्र दुर्गंधी, पिवळा, हिरवा किंवा राखाडी रंगाचा डिस्चार्ज, खाज, जळजळ, लघवी करताना वेदना किंवा खाजगी भागात सूज ही लक्षणं संसर्गाची चिन्ह असू शकतात. आता पाहूयात, सुगंधी इंटिमेट वॉश खरोखरच सुरक्षित आहेत का? आज बाजारात अनेक प्रकारचे इंटिमेट वॉश उपलब्ध आहेत. जाहिरातींमुळे अनेक महिलांना वाटतं की हे वापरल्याशिवाय स्वच्छता पूर्णच होत नाही. पण डॉक्टर सांगतात की व्हजायनामध्ये नैसर्गिकरित्या लॅक्टोबॅसिल नावाचे चांगले बॅक्टेरिया असतात. हे बॅक्टेरिया संसर्गापासून संरक्षण करतात. वारंवार सुगंधी किंवा अँटीबॅक्टेरियल वॉश वापरल्यानं हे संतुलन बिघडू शकतं. त्यामुळे ड्रायनेस, जळजळ आणि संसर्गाचा धोका वाढू शकतो. आता पाहूयात, खाजगी आरोग्याबाबत स्वच्छतेचा योग्य मार्ग कोणता? डॉक्टरांच्या मते व्हजायनाला आतून स्वच्छ करण्याची गरज नसते. ती स्वच्छ राहते. फक्त बाहेरील भाग म्हणजे वॉल्व व कोमट पाण्याने किंवा अतिशय सौम्य सुगंध नसलेल्या साबणाने स्वच्छ करणं पुरेसं असतं. अनेक महिलांना वाटतं की जास्त वेळा साफसफाई केल्याने आरोग्य चांगलं राहील, पण प्रत्यक्षात यामुळे शरीराचा नैसर्गिक समतोल बिघडतो. चांगले बॅक्टेरिया नष्ट होतात आणि त्वचा कोरडी पडते, खाज आणि रॅशेस येतात. त्यामुळे इंटिमेट हेल्थसाठी काही सोप्या सवयी तुम्ही बाळगू शकता. चांगल्या खाजगी आरोग्यासाठी महागडी उत्पादनं नव्हे तर योग्य सवयी महत्त्वाच्या आहेत. कापडाचे अंतर्वस्त्र बाळगणे, कापसाचे अंतर्वस्त्र वापरणे, खूप टाईट कपडे टाळणे, मासिक पाळी दरम्यान पॅड वेळेवर बदलणे, गरज नसताना अँटीबायोटिक्स न घेणे, पुरेसं पाणी पिणे आणि संतुलित आहार घेणे या साध्या गोष्टी देखील तुम्हाला उपयुक्त ठरू शकतील. कोणतेही असामान्य लक्षण दिसल्यास ते दुर्लक्षित करू नये. महिलांनी आपल्या शरीरातील नैसर्गिक बदल समजून घेतले तर अनावश्यक भीती कमी होईल आणि तुमचा आत्मविश्वासही वाढेल. त्यामुळे मंडळी, तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.